तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज म्हात्रे, एक सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर. तर बरेच जण जे न्यू जॉईनिंग करतात जिमला, त्यांचे दोनच गोलसाठी जिम जॉईन करतात. एक तर वेट गेन, मसल गेन बोलूया आपण, पण लोक वेट गेन बोलतात. आणि काही जणांचा गोल असतो फॅट लॉस. तेच वेट लॉस बोलतात काही जण, फॅट लॉस. त्या दोघांमधला फरक आपण मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये दोन बॉडी टाईप पण मी आज सांगितलं, तरी मी इकडे परत रिपीट करतो. 3 प्रकारचे बॉडी टाईप असतात: एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेझोमॉर्फ. एक्टोमॉर्फ जे ते लोक असतात जे खूप सडपत्र बांधेचे असतात, त्यांचं वेट गेन होत नाही, जे बोलतात आम्ही खूप खातो तरी वेट वाढत नाही, तर ते या कॅटेगरीतले असतात, त्यांना एक्टोमॉर्फ असतात. आणि अजून एक मेडिकल कंडिशन त्यांना असू शकते जे थायरॉइड असेल. तर आपण आता सध्या नॉर्मल पब्लिक आहे, तुम्ही एक्टोमॉर्फ आहात, खूप खातायत तरी वेट गेन नाही होते, त्यांच्या दृष्टीने बोलूया आपण. तर या लोकांनी वेट गेन साठी आधी डाएट फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. कॅलरी सरप्लस मध्ये खायचंय, म्हणजे जेवढी बॉडीची गरज आहे त्याच्यापेक्षा थोड्या जास्त कॅलरीज कन्झ्युम करायचंय, तरच त्यांचा वेट गेन होणार आहे. मसल गेन करायचं आपल्याला. आणि वर्कआउट करणं यांना खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जोपर्यंत बॉडीला मसलची गरज वाटणार नाही तोपर्यंत बॉडी मसल बनवत नाही. तर ऍक्टोमॉर्फ लोकांनी ज्यांना मसल गेन करायचंय तर त्यांनी कॅलरीज सरप्लस मध्ये खायचंय, म्हणजे गरजेपेक्षा थोड्या जास्त कॅलरीज खायचे आणि वेट ट्रेनिंग नक्की करायची आहे. आणि आणखीन एक गोष्ट, कार्डिओ पण त्यांनी अवॉइड नाही करायचंय. आठवड्यातनं मिनिमम एकदा तरी कार्डिओ करायचंय, कारण की कार्डिओ जसं मी आधी सांगितलंय आणि बरेच जण माहित सुद्धा असेल की कार्डिओ आपल्या हार्टच्या स्ट्रेंथसाठी असतो आणि ती सर्वांनाच हवी आहे. आणि ऍक्टोमॉर्फ वाले ज्यांचं खूप खाऊन पण वेट वाढत नाही, ते वेट वाढवण्यासाठी त्यांना खूप चुकीचे सल्ले दिले जातात लोकांकडनं, किंवा जे वयाने मोठे असतात पण त्यांना नॉलेज नसतो, किंवा चुकीचं नॉलेज पण त्यांना मिळालं जातो की वेट वाढवायचं असेल तर चीज खा, जंक फूड खा, वडापाव वगैरे खायचं सजेशन सुद्धा दिलं जातं, गोड खायचं सजेशन दिलं जातं. काही सजेशन ते मिळाले असते की बियर पिल्याने वेट वाढतो. तर हे सगळे चुकीचे सजेशन आहेत. हे सजेशन फॉलो केल्याने तुम्हाला सुरुवातीला वेट गेन होऊ शकतो, पण तो वेट लक्षात घ्या, तो फॅट गेन असेल, फॅटमुळे वाढलेलं वजन असेल आणि तो आपल्याला नकोय. आपल्याला मसल गेन वाढवायचे, बोन स्ट्रॉंग करायचे. तर असे जिम रिलेटेड किंवा एक्सरसाइज रिलेटेड तुम्हाला जर नॉलेजेबल व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा.